ऐका ऐका, मी काय सांगतो, हे आत्ताच कोणालाही करता कामा नये. ही गोष्ट फक्त आपल्यातच ठेवा. अहो ताईसाहेब, काय करताय तुम्ही? फोन का केला आणि फोन कट का केला? अहो महत्वाचा कॉल होता तो. काय काय कळता कामा नाही या? हेच ना की मी इथे नसताना तू तारा आणि श्रेयसला भेटू दिलंस, बरोबर? अहो ताईसाहेब, असं काय बोलता तुम्ही? तुम्हाला कोणी सांगितलं की असं काही घडलंय म्हणून? ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. हवं तर तुम्ही श्रावणीला विचारा. त्या रात्री श्रावणी आणि मी घरी होतो, तेव्हा श्रावणीने मला बजावून सांगितलं की श्रेयसच्या रूम मध्ये जायचं नाही. श्रेयसच्या खोलीला श्रावणीने बाहेरून कडी लावली, हो की नाही श्रावणी? हेच तर समजवण्याचा प्रयत्न करतेय मी, पण यांचा विश्वासच नाहीये माझ्यावर. आता ऐकलत ना तुम्ही? आता तू गप्पा बस श्रावणी. संजय, तू मला फसवू नकोस. तुला माहित नाही मी काय करेन ते. काय करणार आहेस ग? शकुंतला, काय करणार आहेस? मला तरी कळू दे. हा, तसं नाही आई, मी हेच म्हणत होते की आता जर श्रेयसच्या बाबतीमध्ये कोणी चुकलं तर मी त्याला सोडणार नाही. अगं शकू, श्रेयसशी कोण कशाला चुकीचं वागेल? घरातल्या प्रत्येकालाच त्याची काळजी वाटते आणि त्याची बायको आराध्या त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे. आणि तुला जर श्रेयसची एवढी काळजी वाटत असेल ना, तर ताराला त्रास देणं बंद कर. त्याला संजीवनी मिळते ना, ती तुझ्या माझ्याकडून नाही, तिच्याकडून. हे लक्षात ठेव. तू ठीक आहेस ना श्रेयस? एकदम असं काय झालंय तुला? अरे काल तू नीट होतास ना, तू सांगितलंस मला की तू नॉर्मल झालायस आणि तसाच वागतही होता. तू म्हणालास मला की गेल्या 6 महिन्यातल्या गोष्टी आठवत नाहीयेत ना तुला, म्हणूनच मी आजींना घेऊन आले सरप्राईज द्यायला की आजी बघा आपला श्रेयस बरा झालाय. आणि तू तर मी नॉर्मल झालो होतो का काल? मग काल मी काय केलं मग? श्रेयस, अरे तू काल मला गोड गोड चिठ्ठ्या लिहिल्या, आपण गार्डन मध्ये भेटलो, तू मला सांगितलंस की तू बरा झालायस आणि आपण एकत्र छान वेळ घालवला. शेवटी तू मला आराध्या काय म्हणालो मी शेवटी तुला? सांग ना, काय म्हणालो शेवटी? सांग ना, काय म्हणालो? मला नाही, आराध्याला. लाजलीस की गोड दिसतेस आराध्या. बरं चला, तर आणखीन त्रास नाही देत तुला. अगं खरंच बरा झालोय मी. काल मी तुला जे काही सांगितलं ते सगळं खरंय. आजी समोर मी नाटक करत होतो मगाशी. नाटक करत होतास तू? श्रेयस, अरे घरच्यांसमोर का नाटक करत होतास तू? सगळे घरातले तुझ्या बरं होण्याकडे डोळे लावून बसलेत आणि तू. हो, हे बघ, मला कळतंय सगळं, पण हा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतलाय. म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो कुणी केला हे मला शोधून काढायचं होतं. फक्त तेव्हा हे सगळे विचार माझ्या मनातच राहिले, कारण कोणाला सांगण्या इतकी माझ्यात शक्तीच नव्हती.
त्यानंतर मला घरी आणलं आणि मी बरा झालोय हे सगळ्यात आधी मामाला कळलं. बरोबर आहे. पण मामानी मला सांगितलं की या 6 महिन्यात बरंच काही घडून गेलंय या घरात, जे माझ्या लक्षात नाहीये. मामा US ला निघून गेल्यात. कधी न भेटलेली, न माहीत असलेली शकुंतला आत्या घरात येऊन राहिली आहे. अजून बरंच काही सांगितलं, पण हे सगळं डिटेलमध्ये जाणून घ्यायला तू माझ्याजवळ नव्हतीस. तू कुठल्या तरी देवळात जाऊन बसली होतीस. अर्थात मला बरं वाटावं म्हणूनच जाऊन बसली होतीस, पण तेव्हा नव्हतीस ना तू माझ्याजवळ. मग मीच तेव्हा ठरवलं, माझ्यावर हल्ला कोणी केला, या घरात 6 महिन्यात काय काय घडलंय याच्या मुळाशी जर मला पोचायचं असेल, खरं काय आहे ते जाणून घ्यायचं असेल, तर हे वेड्याचं नाटक करणंच माझ्या फायद्याचं ठरेल. आणि आराध्या, या नाटकात मला तुझी साथ हवी आहे. माझी साथ देशील ना? हो श्रेयस, तुझ्यावर ज्या कोणी जीवघेणा हल्ला केलाय त्याचा बुरखा फाटलाच पाहिजे. देईन मी तुझी साथ. म्हणजे मला मला पटलंय तुझा प्लॅन, मला पटलाय. पण आता तू आजींना का नाही सांगितलं की तू बरा झालायस? त्यांना किती आनंद होईल. ते आल्या होते तेव्हा का नाही सांगितलंस बरं तू? हो, खरं तर आजीला सांगायला काहीच हरकत नाहीये, पण आनंदाच्या भरात तिने आणखीन कोणाला सांगितलं तर? ते आहेच रे, पण नाही नाही नाही, हे बघ, आता ही गोष्ट फक्त तू, मी आणि संजय मामा आपल्या तिघांच्यातच असायला हवी. आजी इतकी हळवी आहे ना, ती आनंदाच्या भरात 4 जणांना जाऊन सांगेल. तिच्या मनात काही वाईट नसेल, पण मी बरा झालोय याचा सगळ्यांनाच आनंद होईल असं नाहीये ना. या 6 महिन्यात घरातली नाती सुद्धा बदलली आहेत, आणि कोण खरंच आपलं आहे आणि कोण आपलं असण्याचा भास निर्माण करतंय हे मला जाणून घ्यायचंय. मला सांग, संजय मामांनी तुला काय काय सांगितलंय? काय काय ते मी तुला आता सांगितलंच तसं. हे बघ, इन शॉर्ट सांगायचं तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की तू सावध राहा. सावध तर राहायलाच हवंय आपण. आणि आराध्या, या लढाईत मला तुझी साथ हवी आहे. याच लढाईमध्ये नाही, तुझ्या प्रत्येक कामात, प्रत्येक लढाईमध्ये आणि प्रत्येक मिशन मध्ये मी तुझी साथ देईन, जन्मभरासाठी. आराध्या, अरे तुला आहे ना आईने देवघरात बोलवले. बघते बघते. जा ताबडतोब जा. काय मामा, काय बायको बरोबर थोडा वेळ बोलू पण देणार नाही आहेस का मला? सो सॉरी श्रेयस. अरे एका महत्वाच्या विषयावर बोलायला आलो होतो. आपल्या ऑफिसच्या अकाउंटंटचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की आपल्या ऑफिसच्या अकाउंटमधून 10-10 लाख रुपयाची निनावी अमाऊंट विड्रॉल केली गेली आणि त्याचा रेकॉर्डही नाही रे. काय? हो. माय गॉड. मामा, यात लक्ष घालायला हवं, पण तू काळजी नको करूस मामा. आता आपल्या मिशन मध्ये आपल्या बरोबर आराध्या पण असणार आहे.
त्यामुळे मी ऑफिसला जात नसलो तरी तू आणि आराध्या ऑफिसमध्ये जाऊन या गोष्टीचा शोध लावू शकता, तपास करू शकता. मामा याचा छडा लागायलाच हवा. आजी, तुम्ही बोलवलत मला? बस बस इथे. काय झालं आजी? हे बघ तारा, श्रेयसला आता जेवढी आरामाची आणि जपायची गरज आहे ना, तेवढीच प्रेमाची आणि आपलेपणाची आहे. आणि ते प्रेम आणि आपलेपणा तूच देऊ शकतेस. त्यामुळे आता त्याच्या रूम मध्ये तुला राहायला काहीच हरकत नाही. शकुंतलाला मी चांगलंच खडसावलंय. ती तुला काही बोलू शकणार नाही आणि अडवूही शकणार नाही. खरंय आजी, पण श्रेयस जरी शरीराने बरा झाला असला तरी मनाने जोपर्यंत पूर्ण बरा होत नाही आणि तारा म्हणून माझा स्वीकार करत नाही तोपर्यंत मी त्याच्या खोलीत कशी राहणार आहे? तुम्हीच सांगा बरं. खरी गोष्ट आहे. तो अजूनही मला आराध्यात समजतोय. मी तारा आहे हे सत्य त्याला माहितीच नाही आणि ते सांगायची वेळही अजून आलेली नाही. शिवाय हे सत्य त्याला जेव्हा कधी कळेल तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असेल हे मलाही सांगता येत नाही. आजी, आराध्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे, हो ना? खरंय ग पुरी, खरंय. त्यामुळे मी त्याच्या बरोबरच्या नात्याची सुरुवात अशी खोट्याच्या पायावर नाही करू शकत आजी. योग्य वेळ आली ना की मी त्याला सगळं सत्य सांगेन, मगच माझ्या आयुष्याचा निर्णय होईल. आणि एक गोष्ट मात्र खरी आहे, माझं त्याच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. मग तो तारा म्हणून मला आपलं म्हणो किंवा न म्हणो. किती सटशील आणि धीराची आहेस ग पुरी. देव तुझ्या नेहमीच पाठीशी उभा राहील, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. तुमचे आशीर्वादच खूप मोलाचे आहेत आजी. कठीण दिवसात त्याचाच तर आधार असतो ना. ते कठीण दिवस लवकरच जातील आणि सगळं चांगलं होईल बघ, अगदी पूर्वीसारखं. त्याच दिवसाची मनापासून वाट बघते आजी मी. सध्या मात्र श्रेयसच्या बरोबर राहण्यापेक्षा तो माझ्या नजरेसमोर आहे आणि बरा आहे ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. बरं चला, श्रेयससाठी स्वयंपाक करायचा आहे मला. जाते मी. जा. बाप्पा, सगळं छान होऊ देत रे. आता माझा श्रेयस लवकर बरा होऊ दे. अगं तारा, नाही नाही, आराध्या नाही का? आता तू आराध्या म्हणजे खोटी का होईना पण आराध्या, पण तारा नाही. झालं? मी जी कोणी असेल, तुम्हाला काय हवंय? आग कशाला मारलीत मला? मला बापडीला काय हवं असणार श्रेयसच्या खुशालीशिवाय? आता तू त्याच्यावर ताबा घेतलेलाच आहेस, त्यामुळे सगळी चौकशी मला तुझ्याकडेच करावी लागते. कसा आहे ग माझा श्रेयस? बरा आहे ना? आराध्या बरा आहे माझा श्रेयस. हा, तू काय म्हणत होतीस? तू तारा आहेस का आराध्या परत आली हे शोधून काढा.
तू वेडी समजतेस का ग मला? हे जे गोंधळ आहे ते आराध्याला होतं. तेव्हा तारा माझ्यापासून सांभाळून राहा. माझ्याशी खेळ नाही खेळायचे आणि मला फसवण्याचा प्रयत्नही नाही करायचा. या खेळात तू बच्ची पण आहेस आणि कच्चीही आहेस. तेव्हा माझा नाद नाही करायचा. आत्या, पण हे गोंधळ आराध्याचं आहे की ताराचं आहे तुम्हाला कसं कळणार? तुम्ही थोडीच आराध्याला भेटला होता आणि जर श्रावणीला विचारायला गेलात तर तिच्यावर विश्वास ठेवता येईल अशी पोरच नाही ती. माहितीये की तुम्हाला, ती हो पण म्हणेल नाही पण म्हणेल. तिच्या फायद्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नाद तुम्ही करायचा नाही. माझं मी बच्ची असले ना तरी सच्ची आहे. तेव्हा भारी तर मीच पडणार आहे तुम्हाला. आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून 10-10 लाख रुपयाची निनावी अमाऊंट विड्रॉल केली गेली आणि त्याचा रेकॉर्डही नाही रे. मामा कंपनीत होणाऱ्या फ्रॉड बद्दल सांगत होता. मला कळत नाही माझ्या सह्यांशिवाय या गोष्टी घडतायत कशा. ऐक, माझ्यासाठी टोमॅटोचं सार, मटाराची उसळ आणि गाजराचा हलवा कर. हा खास मेन्यू आज माझ्यासाठी करायचा. बाकीच्यांसाठी तुला काय करायचंय ते कर, ठीक आहे? करते तुला हवं ते, पण तुझ्या एकटीसाठी कशाला? घरातल्या सगळ्यांनाच आवडेल हा मेनू. एक काम कर, तू मटार सोलून दे मला पटकन आणि गाजरं पण किसून दे आणि सगळ्यांना पुरतील असे घे. नाहीतर उगाच हात राखून करायची. कर पटकन, चल. मी म्हणजे तसं नाही, मला म्हणायचं होतं की तुझा अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झाला असेल ना, मग तो वाया नको जायला. मला हवं ते आपण उद्या करूयात ना. पण तू आता काय काय केलंय ते सांग ना मला. माझ्या श्रेयससाठी गरमागरम आणि मऊ भाकऱ्या करते. हरभऱ्याची उसळ करून झाली आणि चवीला झुणका आणि थोडीशी कोशिंबीर. बरं, काही हरकत नाही. अगं, हे बघ, सांगायचंच राहिलं. मगाशी ना श्रेयस भाऊजींसाठी मी काही फळं मागवली होती. त्यांना फळं आवडतात ना? आवडतात. मग अगं, मग जा दे त्यांना हवी ती फळं दे. काय ना, आता फळं खायला हवी, शक्ती येण्यासाठी, है ना? हॉलमध्ये ना टेबलवरच पिशवी ठेवली आहे. तू जा त्यांना दे फळं. मी बघते ना इथलं काय ते. हा, नक्की बघशील ना? अगं हो, बघेन मी इथलं. विश्वास नाहीये का? जा तू, जा.
श्रेयस भाऊजींना या सळलेल्या आणि कडक भाकरा दे. मग बघ आजी स्वतःच्या हाताला धरून तुला घराबाहेर काढतील.